नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, मला आज खूप उशीर झाला ब्लॉगला सुरुवात करायला. तर सकाळची माझी खूप धावपळ चालू होती. सकाळी आज महादेवाच्या मंदिरात जाऊन आले, सोमवार होता. परत तिथून आल्यावर चहा वगैरे घेतला. नंतर आजीन ते उठले, बाबांते उठले, त्यांचा चहा झाला. झाडू मारणं झालं, अंथरूण आवरणं झालं. मग परत गच्चीवरती गेली, बाजरी टाकली. आता उन्हाचं कसं कामं लवकर लवकर आवरून घेऊ म्हटलं. बाजरी टाकली. परत खाली आली, कपडे धुतले. नंतर स्वयंपाकाला लागले. दादूला जायचं होतं पेपरला, ते खूप धावपळ आहे त्याची. मग त्याला पेपरला जायचं होतं लवकर 10लाच. मग मी लवकर डाळ भात लावला आणि कपडे धुतले होते. डाळ भात कपडे धुवायच्या पहिलेच लावून घेतला होता. नंतर मग त्याला फोडणी वगैरे दिली वरणला. नंतर आम्ही नाश्ता केला, डाळ भात खाऊन घेतला. आता बसलेलो आहे आम्ही डाळ भात खाऊन. नंतर आता माझा स्वयंपाक झाला बराचसा. चला दाखवते. वरण झालं आमचं, नाश्ता झालेला आहे. तर बाकीचं उरलेलं भात, बाकीचा खाणं झालं. गरम गरम आम्ही नाश्ता करून घेतला. ही केली बाजरीच्या वड्यांची भाजी. नंतर इकडे झाल्या चपात्या. स्वयंपाक वगैरे झाला. आता म्हटलं चला लवकर आवरलं तर काही कामं काढू. आता थोडेसे तांब्याचे भांडे ते घासून घेते. काही जेवणाची भांडी झाली आहे, बाकी आहेत ना ते पण बाकी. तर म्हटलं चला सगळे भांडे बाहेरच काढून घेतले आणि बाहेरच घासून घेते म्हटलं मोकळे. माझे बाबा बसले पुढे, आराम करताय. आता तिचे पप्पा थोडे उशीर आहेत. ताऊ गेली क्लासला, दादू गेला पेपरला. तर चला म्हटलं आता लवकर आवरून घेते. आणि आमचं हे कडपा थोडा खराब झाला ना, त्यामुळे माठ इथंच ठेवून घेतला. दादूने आज माठ वगैरे भरून घेतला सकाळी लवकर. कसं लवकर भरून घेतला म्हणजे पाणी थंड गारून जातं, त्यासाठी सकाळी. आज मला जमलंच नाही ब्लॉग बनवायला. 2-3 दिवसापासून धावपळमध्ये काही जमत नाही माझं ब्लॉग बनवायचं. आणि ब्लॉग बनवायचं म्हटलं ना तर आपले कामं खूप हळूहळू चालतात. एक काम झालं की मग बंद करा, मग पूर्ण त्याचं सगळं हे बघावं लागतं, नियोजन करावं लागतं. त्यासाठी मग काही जमत नाही माझं ब्लॉग सध्या बनवायचं. तर म्हटलं चला आज बनवून घेते. आज थोडं लवकर आवरलं मी आणि लवकर उठले, लवकर लवकर कामं झाले. आता भांडे वगैरे परत जेवणाची भांडे निघतील, मुलं येतील. आमचे 2 वाजून जातात आम्हाला. सगळे कामं व्यवस्थित करायचं म्हटलं ना तर 2 होऊनच जाता मला. पण म्हटलं चला आता सुरुवात केली. तर आता भांडे घासून घेते मी. चला मग नंतर बोलते तुमच्याशी. भांडे घासायची होती, माझ्याकडे संपली होती भैया पावडर. पण मला एवढे भांडे साफ करायची होती तर मी घेतलं थोडं नमक. नंतर आपलं हे मागच्या वर्षाचं मोरब्बा पडलेला होता, मस्त तो घेऊन घेतला. आंबाट असतो ना कैरीचा, तो घेतला छानसा. आणि आपली ही अर्धी लिंबाची फोड घेतली. थोडं डिटर्जंट पावडर, आपलं मस्त निरमा पावडर घेतली एवढी मोठी. बघा आता तुम्हाला घासून दाखवते भांडे. आणि ही ना थोडं मस्त लिंबू त्याच्यामध्ये पिळून घेतला. बघा खूप छान असा फेस होतोय मस्त. आपले भांडे बघा आता किती भारी निघतात. तर मी आता सगळं मिक्स करून घेते. हे सगळं चांगलं एकजीव करून घेतली याची पावडर सारखं. तर बघा आता मस्त आपण भांडे घासू. आपली ही अशी हे घासणी ना ही घेतली मी, मस्त त्याला लावून घेते. सगळं बघा, थोडा साबण घेते भांड्याचा. चला मी याला ठेवून दिलेलं होतं मागे, आता काही वापरतो पण आता वापरायला काढून घेतलं. पण त्याच्यामध्ये थोडं पाणी वगैरे भरून ठेवतो फ्रीजमध्ये, त्यासाठी काढून घेतलं. बघा किती छान निघतं. हळूहळू घासावं लागतं, लागायला भीती वाटते. करपा वगैरे आहेत त्याला इथं दांडीजवळ, तर लागला तर कामाचे सगळे वांदे होऊन जातात. त्यासाठी मी मस्त खूप छान असं भांडे स्वच्छ झालेलं आहे. थोडा जोर लावून घेतला तर आजचं काम आपलं झालेलं आहे. असं
भैया पावडर आले की भैया पावडर घेणार. पण आता सध्या भैया पावडरवाले दुकानावर हे गेले, मला विचारत होते पण मला आठवण राहिली नाही. चला घरगुती प्रयोग करते घरगुती. तर बघा किती छान निघतंय आपलं ग्लास. त्याला अजून परत साबण लावून घेते मी मस्त. आणि आपले ते लिंबाचे फोड आहे ना त्याच्यामध्ये त्याला अशी उलटी करून घेते, टाकून घेते. तर बघा खूप छान असं निघतं आहे आपला ग्लास. तर बघा किती भारी होत आहे, खूप छान असे भांडे चमकत आहे. तर बघा मी सगळे घासून दाखवते तुम्हाला. खूप छान असे मस्त भांडे निघाले आपले. तर बघा केवढे भारी निघाले. तर म्हटलं चला आता भैया पावडर नाही आहे पण आपल्याला भांडे घासून घ्यायचे. तर मी मस्त आपला मोरब्बा होता मागच्या वर्षाचा उरलेला तो, काही नमक आणि आपला निरमा पावडर आणि थोडा त्याच्यामध्ये लिंबू पिळून. तर बघा भांडे खूप छान असे चमकत आहे, मस्त झाले. तर बघा प्लेटसुद्धा किती भारी चमकते, मस्त निघून गेले आपले भांडे. तर बघा आणि मस्त घासून घेतले मी, आता ठेवून दिले त्यांना. तर चला हे बी भांडे झाले, आता जेवणाला बसतो आम्ही. जेवण झाले तर भांडे उचलते, एवढे भांडे घासून ठेवले मी. तर चला आता मला जायचं आहे बाहेर. मी वडे द्यायला चालले मी आता. रव्याचे वडे केले ते मागे माझ्या मैत्रिणीचे, तर तिचे वडे द्यायला चालले मी. तर बघा हे तिला बाजरीचे वडे पण देते थोडे टेस्ट म्हणून कसे, तर तिला ते पण खायला देते. त्यांना ते रव्याचे आवडतं तर त्यांना ही रव्याचे वडे देते आणि नंतर बाजरीचे पण थोडे देते मी. तर हे रव्याचे वडे एवढे आले ते आपले तगारीवर, स्टीलच्या तगारीवर 4 किलोचे. तर चला वडे पॅक करते मी. दरगतो मस्त पॅक करून घेते. मी चालली आता बाहेर पार्सल द्यायला. चला चाललो पार्सल. खूप ऊन पडलं आहे, उन्हाचं असं बाहेरच नाही वाटत नाही, एवढं कडक ऊन झालेलं आहे. पण चला आम्ही चाललो दोघेजण बाहेर. म्हटलं उन्हाचं आता जीवावर येतं. आता जेवण झाले इकडे आलो, बाकीचे भांडी तर बाकी आहे, इथून गेल्यावर आवरावं लागेल. तर आम्ही आलो आता यांच्या घरी. फिरत फिरत खूप लांब आहे त्यांचं घर. आम्ही जेवण करून असेच चालले गेलो होतो. तर आता घरी आलं थोड्या वेळा पहिले. तर थोडं उन्हात आली, बसून घेतलं मी. तर बघा आता माझे भांडे बाकी आहेत, सगळे भांडे घासते. तर जेवण झालं तर सगळे भांडे तसेच ठेवून आम्ही चालले गेलो होतो. त्या आजीने त्यांना अर्जंट गावाला जायचं संध्याकाळी. म्हटलं संध्याकाळी जमणार नाही, तर मग आम्ही आत्ताच जे सगळं कामं जेवणाचे भांडे सोडून चालले गेलो होतो. तर आता मी आवरून घेते एवढे भांडे. तर चला पूर्ण मी असं साफ करून घेतलं, मस्त फुंणे वगैरेचे डाग असतं त्यासाठी खूप छान असं मस्त पुसून घेतलं. म्हटलं बरेचसे काम आवरत राहिले की घरात खूप असं आवरून स्वच्छ ठेवावं लागतं. बघा मस्त आवरून घेतलं मी. तर असं नव्यासारखी वस्तू आवडते मला दिसायला. थोडं डाग वाटले मला, म्हटलं चला घासून घेते. त्याला खूप छान असं पुसून घेतलं. लाईटचं बोर्ड असल्यामुळे जास्त धुता पण येत नाही. आसपास करून
सगळं धुवून टाकलं मी जाळीमध्ये. जाळी ठेवून देते, जाळीमध्ये सगळी घाण आटकून जाते, मग आपल्या बेसिनमध्ये घाणत जाते. जाळी ठेवली. घरी आल्यावर सगळं आवरलं मी स्वच्छ. तेव्हा थोडा सगळं आवरूनच घेते. नंतर आपलं लोळलं ना थोडा कंटाळा येऊन जातो, तर सगळं काम आवरूनच स्वच्छ साबणाचा डबा इथेच ठेवून देते. खूप असं जीव जांभल्यासारखं झालं माझं. तर आता बघा एवढं भांडे घासून घेतले, गॅस वटा घासून घेतला, सगळं आवरून घेतलं. आपलं फिल्टर बघा किती छान स्वच्छ करून घेतलं मी, मस्त नव्यासारखंच चमकतंय मस्त. तर त्याला खूप मस्त पुसून घेतलं. तर बघा वरती कपडा टाकून घेते, जास्त खराब व्हायला नको. त्याला पुसून घेतलं. चला परत थोडा माठ खाली झाला, आता माठ भरून घेते. थोडं मग दुपारीचं कसं माठ थंड पाणी चांगलं लागतं ना, त्यासाठी मी मस्त माठ भरून घेते. 2 टामे टाकून देते, त्याच्यावरती असं थंड पाणी टाकून द्यायचं, थंडगार असतं. आणि आपली झाडं आहेत त्यांना पाणी टाकावं लागतं रोजचं, तर खूप छान असतात ते, नाही तर मग कोंबून जातात ते. तर बघा मनी प्लांट किती छान आहे. आणि हे आपलं कोरपडीचं झाड आहे. हे म्हणजे हे आपलं कोरपडचं झाड आहे, ते माझ्या मुलगीकरता आणलेलं होतं. चेहऱ्याला लावायला लागतं, तिला पिंपल्स झालेले आहेत ना जास्त. तर मी असे झाड घेऊन आलेली होती, दादूला पाठवलं, दादू असंच घेऊन आलेला होता. तर त्याला मस्त पाण्यात ठेवते मी रोजचं, आणि जेवढं लागलं ना तेवढं काढता येतं आपल्याला. पाण्यामध्ये ठेवून देते मी त्याला, जेवढं पाणी लागलं तेवढं आपल्याला ताजं ताजं घेता येतं. तर बघा मस्त ठेवून दिलेलं इथे. आणि आपला मनी प्लांट पण खूप छान आहे ती. आता आपली झाली काम, तर आपली कामं आता सगळी झाली. आता वाजले 2. चला मी पण आराम करते. आता थोडं थंड पाणी घेते, मस्त थंड पाणी घेते थोडं. उन्हातून आले, पाणी पिली नाही, तर तशीच मी तिथे सरबत केलं. नाही म्हटलं म्हणजे ऐकत नाही. चल पाणी पिऊन घेते मी आता. चला तर मग आता माझी सगळी कामं झाली, आता मी थोडा आराम करते. आता 2 वाजून गेले, तर म्हटलं चला सगळी कामं वगैरे झाली, आता थोडं शांततेत बसून पाणी पिते. आणि आजचा ब्लॉग इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.